नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईमधून बातमी. शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड अलौकिक मोठा प्रवेश, तर भाजपाला ही दिलाय ठाकरेंनी पहिला मोठा झटका. मित्रांनो, त्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुंबईत पहिलाच 67 जागांवरती पहिल्यांदा मोठा विजय ठाकरे बंधूंचा. या सगळ्या 67 प्रभागावरती एकमेव पहिल्यांदा फडकतोय भगवा. मित्रांनो, सविस्तर जाणून घ्या. भाजप शिंदेची डोकेदुखी अखेर वाढली. मुंबईमध्ये राजकारण बदललं. मुंबईच्या राजकारणातून सगळ्यात मोठी आलेली खबर बात म्हणजे मित्रांनो, मुंबईत ठाकरेंनी पहिल्याच दणक्यात 70च्या आसपास जागा जिंकल्याचा दावा. नेमकी काय आहे बातमी ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या आणि परवा 2 दिवस फॉर्म भरायचे सुरू आहेत. या 2 दिवसाच्या आतच म्हणजे आज रात्रीच युतीचं, दोन्ही ठाकरे बंधूंची युती, महायुती या दोघांचं ठरेल आणि कोणाला तिकीट मिळणार नाही हे देखील आज समजेल. यामुळे मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 87 जागा मिळतात. इतरत्र त्यांच्या जवळजवळ 35 जागांवरचे उमेदवार आता त्यांना तिकीट मिळणार नसल्याची खबरबात समोर येते. भाजप सोबत युती झाल्यामुळे भाजप त्या जागा सोडायला तयार नाही. मग या उरलेल्या नगरसेवकांनी कुठे जायचं? तर पर्याय उरतोय तो ठाकरेंचा, पर्याय उरतोय तो शिवसेनेचा. मात्र उद्धव ठाकरेंनी आपली युती मनसेसोबत केल्यामुळे आता कोणालाही जरी प्रवेश दिला तरी त्याला जागा मात्र मिळणार नाही असा पवित्रा घेतलाय. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये लीड घेताना दिसते, परंतु प्रवेश दिला तरी कोणालाही लढवायला जागा मिळणार नाहीत. ही देखील महत्वाची बाब ठाकरेंनी वर्णवून सांगितली. मुंबईत भाजपच्या आणि शिंदेगडाच्या जवळजवळ 40 ते 45 माजी भावी नगरसेवकांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची चाहूल लागली आहे आणि मंगळवारी हा पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवरती दणक्यात होईल अशी देखील खबरबात समोर येत आहे. या कारणास्तव मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा जज्बा आता पुन्हा एकदा समोर येतोय. मुंबई निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागले, महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं असून मुंबईचा लावलौकिक गुजरातमध्ये जाणार अशा प्रकारची भाजपने प्लॅनिंग केले असल्याचा प्रचार शिवसेनेकडून केला जातोय. मुंबई हे केंद्रशासित प्रदेश करून गुजरातला जोडलं जाऊ शकतं. मुंबईची मराठी भाषा बाहेर काढून गुजराती आणि हिंदी भाषा मुंबईवरती लादली जाऊ शकते अशा प्रकारचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार भाजपवरती केला जातोय. आणि याच कारणास्तव मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी माणूस आणि इतर भाषिक अशा प्रकारची करण्यात भाजपला यश आल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेचं बजेट 75,000 कोटी एवढं मोठं असल्या कारणाने मुंबईवरती सगळ्यांचाच डोळा आहे. मात्र सध्या आलेल्या सगळ्यात मोठ्या रिपोर्टनुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला सगळ्यात मोठा धक्का देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश येताना दिसतंय आणि ही घडामोड सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची मानली जात आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांसह इतर भाषिक सगळेच लोक ठाकरेंच्या पाठीमागे असल्यामुळे ठाकरे बंधूंचं मुंबईवरती निर्विवाद वर्चस्व सिद्ध होणार हे आता जवळजवळ निश्चित आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून शिंदेगडाला तर मुंबईमध्ये 2 अंकी जागांपर्यंत मजल मारता येईल का असा देखील संशय विचारला जातोय. यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचं आता खूप मोठं इंजिन आणि मशाल सुसाट धावतंय. ही या घडीची मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू भाजपला मागात पडलेत. यामुळे जवळजवळ 70 जागांवरती यांचा पहिल्यांदा आजच विजय झाल्याचं सध्या जाणवतंय. अशा प्रकारची बातमी मुंबईतून पत्रकार सांगू लागले आहेत. धन्यवाद.